हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 95वी कथा आपण ऐकतोय. वृंदावन येथील श्री हित किशोरी शरणजी यांना सूरदास बाबा असं म्हणत, कारण त्यांना वृद्धापकाळी अंधत्व आलेलं होतं. त्याचा दुसरा भाग आपण आता ऐकूया. बाबा किशोरी शरणजी यांचा जन्म गढवाल येथील एका कुलीन ब्राह्मण परिवारामध्ये झाला. ते अगदी लहान असतानाच त्यांचे मातापिता स्वर्गवासी झाले. त्यामुळे वयाची ज्याला समज येणं असं म्हणतात, ती एक अवस्था येईपर्यंतच या संसाराचं क्षणभंगुरत्व त्यांच्या लक्षात आलेलं होतं. या संसारी जगातले सगळे संबंध हे खोटे आहेत, अस्थायी आहेत आणि या संसारातून शाश्वत सुख आणि शांती मिळेल अशी अपेक्षा करणं म्हणजे मृगजळासारखंच आहे. त्यामुळे या गोष्टींची त्यांना इतक्या लहानपणी जाणीव झाल्यामुळं शाश्वत सुखाच्या शोधासाठी ते लहान असतानाच घरातून हिमालयात निघून गेले. गंगोत्रीच्या जवळ आनंदगिरी नावाचे एक संन्यासी तिथे त्यांना भेटले. त्यांच्याकडूनच संन्यास घेऊन तेथीलच एका गुहेमध्ये त्यांनी ध्यानधारणा आणि योगाचा अभ्यास सुरू केला. बरेच दिवस ते योगाचा अभ्यास करत होते. त्यात त्यांना प्रावीण्यही मिळालं होतं. पण त्यांचं हृदय हे रसलोलूप रसिक असं होतं, ज्याला भक्तीची खरं तर आवड होती. पण त्यांनी स्वीकारला होता हा ज्ञानमार्ग होता. त्यामुळे या ज्ञानमार्गावर चालताना एखादं वाळलेलं गवत एखाद्या उखळामध्ये कुटावं, तसं त्यांना रसहीनतेचा अनुभव येत होता. ह्या ज्ञानाच्या गंभीर वाटेवरती अंतर्बाह्य त्यांना एकटेपण सलत होतं. ही भक्ताची अवस्था परमेश्वराला कळतेच. त्यामुळे परमेश्वरी योजनेप्रमाणे आणि त्यांच्या भाग्याने परसराम दास नावाचे एक वैष्णव साधू त्यांना भेटले. त्यांचा सहवास आणि सत्संग त्यांना मिळाला. त्या सत्संगातून वृंदावनाची माहिती मिळाली. वृंदावनातला तो सहज साध्य भक्तीने वश होणारा प्रेमळ असा मोरपंखधारी बंसीधारी श्रीकृष्ण याची माहिती महती त्यांना कळली. रासबिहारी श्रीकृष्ण आणि त्याची प्राणप्रिया परमाराध्या राधाराणी यांच्या दोघांच्याही बद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत आकर्षण निर्माण झालं. मग त्यांनी वृंदावनला जायचं ठरवलं. राधाकृष्णाचं स्मरण करत करत ते आता वृंदावनाची वाट चालू लागले. वृंदावन येथे पोचताच भजनसिद्ध श्री परमानंद दासजी या वैष्णव साधूंकडून त्यांनी वैष्णवी दीक्षा घेतली. मग दोसायत मोहल्ल्यामध्ये ह्या आपल्या सद्गुरूंचं जे स्थान होतं, तिथे राहून श्री ठाकूर श्यामावल्लभजीची अष्टयाम सेवा मनोमनी करत त्याचं सुख ते अनुभवू लागले आणि त्यांचं हृदय शांत झालं. परमानंदजी यांना निकुंज प्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणाचे महंत ते झाले आणि त्या स्थानाचा त्यांनी भरपूर विस्तार केला. मग ते स्थान श्री श्यामाकुंज या नावाने प्रसिद्ध झालं. ते एक अत्यंत नामनिष्ठ असे संत होते. परंतु श्री चैतन्य महाप्रभू यांच्या जीवे दया नामे रुची या सिद्धांतानुसार ते आपण स्वतः अंतर्यामी सतत नामाच्या स्मरणामध्ये आणि नामसाधनेमध्ये लागलेले असत, पण बाहेरून मात्र ते हिंडून फिरून लोकोपकारी कार्य नेहमी करत असत. त्यामध्ये सतत व्यस्त असत. ते जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं अगदी मुक्त हस्ताने त्यांना भेटी देत असत आणि ते सुद्धा सगळ्यांनी दिलेल्या भेटी अगदी हसतमुखाने स्वीकारून आपल्या झोळीमध्ये जमा करत असत. हे असं तोपर्यंत चाले जोपर्यंत त्या गावामध्ये काय धार्मिक कार्य करायचं हे जे त्यांनी निरीक्षणाने ठरवलेलं असे
त्या कार्यासाठी लागणारं धन एकत्र होईपर्यंत हा सगळा व्यापार चाले. एकदा तेवढं धन मिळालं, की ते त्या गावातल्या लोकांनाच ते सगळं धन देत आणि त्या पद्धतीचं काही कार्य, धार्मिक, पारमार्थिक कार्य तिथे करायलाच त्यांना सांगत. जसं की मंदिर बांधणं, धर्मशाळा बांधणं असं. त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे वृंदावन, तिलपत, पल्ला, मवई, महावतपूर, वल्लभगड, भोगल, निठर्रा, रायपूर, व्रजघाट, सुंगरपूर, ऋषिकेश अशा अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने बनवलेली मंदिरं, धर्मशाळा, अन्नक्षेत्र, पाणपोया ही सगळी आजही कार्यरत आहेत आणि त्यांच्या उदारतेचं आणि पारमार्थिक कार्याचं अजूनही ते साक्ष देत आहेत. बाबा इतके सामर्थ्यवान आणि ऐश्वर्यशाली जरी होते, तरी ते स्वतः मात्र अतिशय वैराग्याने राहत असत. आपल्याजवळ जे काही येतं, ते परमेश्वर आणि त्याचे प्रिय भक्त यांच्या सेवेसाठी येतं. ती त्यांच्या सेवेचीच सामग्री आहे, अशी त्यांची व्याख्या असे आणि त्याप्रमाणेच त्या सगळ्याचा ते खर्च करत असत. एकदा काय झालं, एक बिहारचे एक मोठे महंत होते. ते अतिशय प्रभावशाली होते खरं तर. पण हळू ते अत्यंत प्रभावहीन आणि श्रीहीन झाले. मग ते यांच्याकडे त्याचं कारण जाणून घेण्यासाठी आले. त्यांना आलेलं पाहताच बाबा प्रेमाने त्यांना म्हणाले, "भैय्या, बरं झालं तुम्ही माझ्याकडे आलात. तुम्ही राधाराणीच्या संपत्तीचा उपयोग आपल्या सुखाची साधनं एकत्र करण्यासाठी केलात. स्वतः उपभोग घेतलात. म्हणून तुमचा प्रभाव कमी झाला आणि अशी स्त्रीहीन अवस्था तुम्हाला आली. साधूचा केवळ सेवेचा अधिकार असतो आणि ते सुद्धा किती? आपण घ्यायचं किती जे काही धन येईल त्याच्यातनं? तर जेवढ्यामध्ये आपलं शरीर त्याच्या कमीत कमी गरजा भागवून चालू शकेल, एवढंच साधूनी त्याच्यातलं स्वीकारायचं असतं आणि बाकी सगळंच्या सगळं हे लोकसेवेमध्ये आणि पारमार्थिक कार्यासाठी लावायचं असतं. भेटवस्तू किंवा पैसा अडका हे तर सोडाच. बाबा तर स्वतःचं शरीरसुद्धा स्वतःचं मानत नसत. ते म्हणत, की दुसऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी मला परमेश्वराने दिलेलं हे एक केवळ उपकरण आहे आणि त्यामुळे दयावश होऊन ते वारंवार दुसऱ्यांचे रोग स्वतः घेत आणि ते भोगून संपवत असत. त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा कोसी या गावात त्यांचे एक कृपापात्र श्री भार्गव महोदय म्हणून गृहस्थ राहत होते. त्यांना डोळ्यांचा एकदम खूप त्रास चालू झाला. तो इतका भयंकर होता, की सगळ्या परिवारातले लोक उदास झाले. त्या दिवशी त्यांच्या घरी चूलच पेटली नाही. बाबा त्यावेळेला होते वृंदावनमध्ये. पण त्यांना ह्या गोष्टीचा अंतर्ज्ञानाने लगेचच पत्ता लागला. त्यामुळं ते निघाले आणि कोसीमध्ये आले. अशा अचानक आपल्या बाबांना आलेलं पाहून घरातल्या सगळ्या लोकांना परमानंद झाला. त्यांच्या लक्षात आलं, की आता साक्षात मंगलमूर्ती बाबा इथं आलेले आहेत, तर आता हा अमंगल आजार काही जास्त काळ टिकणार नाही. बाबा तिथं पोहोचले. त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना स्वयंपाक करायचा आदेश दिला. घरातल्या सगळ्या स्त्रिया वर्ग हा स्वयंपाकाला लागल्या. बाबा या श्री भार्गव महाशयांच्या खोलीमध्ये गेले, त्यांच्याकडे पाहिलं आणि 2 मिनिटानंतर उभे राहिले. मग थोड्या वेळाने ते बाहेर येऊन बसले. आता साधारण स्वयंपाक होत आला होता. बाबांना आपल्या डोळ्यात त्या आजाराची सगळी लक्षणं हळू कळू लागलेली होती. म्हणून ते ताबडतोब मला आता भोगलला जायला पाहिजे असं म्हणून तिथनं निघाले. घरातल्या लोकांनी आता स्वयंपाक होत आला आहे, तर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि भोजन करून जा असा खूप आग्रह केला. पण बाबा म्हणाले, स्वयंपाक तर मी तुम्हा लोकांना जे तुम्ही जेवावं म्हणून करायला सांगितलेला होता. मला काहीही त्यातलं घ्यायचं नाहीये. असं म्हणून कुणाचंही काहीही न ऐकता ते तडक भोगलच्या रस्त्यावरती चालू सुद्धा लागले.
बाबा भोगलला पोचले आणि तिथे पोचेपर्यंत त्यांच्या डोळ्यांची अवस्था अगदी बरोबर भार्गवरामांसारखी झालेली होती. त्यांना खूप त्रास होत होता. भार्गव साहेबांना जेव्हा हे वृत्त कळलं, तेव्हा ते धावत पळतच कोसी येथे आले, भोगल येथे आले आणि बाबांचे चरण धरून ते म्हणाले, की "माझं दुःख मला परत द्या. तुमचे हे हाल मला पाहवत नाही." बाबा म्हणाले, "अरे नाही, ह्यानी काही माझं फारसं बिघडत नाही. मी काय सडाफटिंग आहे. तसं नाही तुझं. तू कुटुंबवत्सल माणूस आहेस. एका परिवाराची जबाबदारी आहे तुझ्यावरती. तू दुःखी झालास तर सगळा परिवार दुःखी होतो. माझे पाठीमागे पुढे कोण आहे? त्यामुळे तू जा आपलं काम कर आणि हे बघ मला हा काही रोग फार दिवस सहन करावा लागणार नाही. तो बरा होईल." तरीसुद्धा भार्गव ह्यांना ते काही पटलं नाही. त्यामुळे ते दिल्लीला गेले आणि नेत्रचिकित्सकाला घेऊन आले. पण त्यांना पाहताच बाबा म्हणाले, "हे पहा यांची फी दे आणि त्यांना परत पाठवून दे. मी काही त्यांना माझे डोळे दाखवणार नाही. माझा डॉक्टर एकच, श्रीकृष्ण आणि श्री राधावल्लभ स्वतःच माझे डोळे नीट करतील आणि हे तुला दिसेलच." खरोखरी काही दिवसांनी त्यांचे डोळे पुन्हा पूर्ववत झाले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीच त्यांचे डोळे तसे परत व्यवस्थित झाले. या बाबांचे मेरठ येथे एक वकील भक्त होते. त्यांचा मुलगा महिन्यापासून आजारी होता. तो खूप आजारी पडलेला होता. शेवटी आता तो जाणार अशीच अवस्था आली. सर्वांनी त्याची आशा सोडून दिली. वकील साहेब गाडी घेऊन वृंदावनला आले आणि रडत सगळी हकीकत बाबांना सांगितली. बाबांना, "आत्ता तुम्ही माझ्या बरोबर गाडीने मेरठला चला," असा त्यांनी आग्रह केला. प्रेमळ बाबांना त्याचा आग्रह काही टाळता आला नाही. त्यांना वकिलांबरोबर जावं लागलं. मेरठ इथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्यांचं घर दुमजली होतं आणि वरच्या मजल्यावरती तो मुलगा झोपवलेला होता. बाबा तिथे वरती गेले, त्याच्या खोलीमध्ये गेले. त्यांनी 1-2 मिनिटं त्या मुलाकडे पाहिलं. मुलगा अगदी शेवटचेच काही श्वास मोजत होता. बाबांनी 1-2 मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि ते बाहेर आले आणि जिना उतरू लागले. ते म्हणाले, की "आत्ता मी या क्षणी वृंदावनला परत जाणार." असं म्हणत ते पायऱ्या उतरतायत एवढ्यात त्यांना खूप जोराची रक्ताची उलटी झाली. ते पाहून हे वकील साहेब आणखीनच घाबरले. ते बाबांना विनवू लागले, की "आपण डॉक्टरना दाखवूया. तुम्ही रात्रभर आज इथे विश्रांती घ्या आणि मग मी तुम्हाला पोहोचवतो." पण बाबांनी काहीही ऐकलं नाही. त्यामुळे वकील साहेबांना गाडीतून बाबांना वृंदावन इथे पोहोचवावंच लागलं. वकील साहेब रात्रीचे तिथे राहिले आणि सकाळी दुसऱ्या दिवशी निघून आपल्या घरी गेले. ते घरी गेले तेव्हा त्यांचा मुलगा पलंगावरून उठून खोलीत इकडे-तिकडे फिरत असलेला त्यांना दिसला. काही दिवसातच त्याची तब्येत पूर्णपणे सुधारली. इकडे बाबासुद्धा काही दिवस आजारी होते आणि त्यांना त्यांचा आजार घेतल्यामुळेच रक्ताची उलटी झालेली होती. पण काही दिवसांनी खरोखरीच आपल्या अलौकिक शक्तीने बाबा पुन्हा पूर्ववत बरे झाले. अशा प्रकारे परदुःख कातरतेची बाबांच्या स्वभावाची सीमा नव्हती. न जाणो कित्येक लोकांचे रोग असे त्यांनी स्वतः भोगले आणि त्यांना मुक्त केलं. ते रोग घेत काही दिवस ते स्वतः आजारी पडत, परंतु त्याच्यानंतर त्या सर्व आजारी लोकांना बरं वाटत असे आणि बाबाही बरे होत असत. पण शेवटी मात्र जे त्यांनी आजार घेतला एका व्यक्तीचा, ती इतकी अपराधी होती, की तो आजार घेतल्याबरोबरच त्यांनी सांगितलेलं होतं, की "मी काही आता याच्यातून वाचणार नाही." बाबांनी हे असं सगळ्यांचे आजार घेण्याचं जे एक व्रत घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश एकच होता, की ह्या परमेश्वराच्या शक्तीची लोकांना अगदी साक्षात प्रचिती यावी आणि त्यामुळे नाम आणि नामी म्हणजे परमेश्वर आणि त्याचं नाम याच्यावरती लोकांची श्रद्धा बसावी. त्यांच्या मनामध्ये भक्तीचं बीज पेरलं जावं.
ही सगळी लोकं भक्ती मार्गाला लागावीत आणि त्यांचं कल्याण व्हावं. त्यांचं कल्याण व्हावं म्हणून ज्या कुणाचा ते रोग घेत असत, त्यांच्याकडे ते नेहमी नामजपाची भिक्षा मागत असत आणि त्यांचं इतका अनुभव आलेला असे, की त्यामुळे नाम घेण्याची जी बाबांची भिक्षेची मागणी असे, ती हे लोक पूर्ण करत आणि या सगळ्यात त्यांना खरोखरीच नामाची गोडी लागत असे आणि ते त्यांच्याही नकळत भक्तिपथावरती चालत राहत असत. बाबा नेहमी सर्वांना विश्वास देत, की खरा आपला हितैषी, रक्षक, पालक आणि उद्धारक कोण असेल, तर तो भगवंत आणि भगवंताचं नाम हेच आहे. आपल्या म्हणजे ह्या भगवंताच्या नामाच्या महिम्याचे वर्णन करताना एकदा त्यांनी आपला एक अनुभव सांगितलेला होता, की ते आणि त्यांचे 2 साथीदार एकदा काबूलच्या यात्रेला गेलेले होते. एके दिवशी सकाळी 4 वाजता ते लोक कीर्तन करत काबूलहून काही दूर थोड्याच अंतरावर असलेल्या एका दर्शनीय अशा स्थळाच्या भेटीसाठी ते स्थळ पाहण्यासाठी निघाले होते. त्या लोकांच्याकडे एकाकडे चांदीचे रुपये एका थैलीमध्ये होते. तर अचानक ती थैली कशात तरी अडकून रस्त्यात फाटली आणि त्याच्यामधले जे काही रुपये होते चांदीचे, ते सगळे जमिनीवरती असे पसरून पडले. हे सगळे लोकं पटापटा ते रुपये वेचू लागले. इतक्यात 4 बंदूकधारी जंगलातून अचानक बाहेर आले आणि त्यांच्या सगळ्यांच्या वरती बंदूक रोखून म्हणाले, की "जे काही तुमच्याकडे आहे, ते इथंच टाका, नाहीतर फुकट मारले जाल." पण बाबांना आपल्या भगवंतावरती अत्यंत भरोसा होता. त्यामुळे बाबांनी सर्वांसह मोठ्याने हरिनामाचा गजर करायला सुरुवात केली आणि अक्षरशः क्षणातच 6 पोलिसांचे घोडेस्वार बंदूक घेऊन तिथे आले आणि ते त्या डाकूंच्या मागे लागलेलेच होते त्यांना शोधण्यासाठी. ते नेमके बरोबर त्या ठिकाणी आले आणि त्या डाकूंना पकडून घेऊन निघून गेले. बाबा नेहमी म्हणत, की माणसाने सदा प्रसन्न राहावं आणि हसत मुखाने आपल्या भगवंताचं, श्रीकृष्णाचं चिंतन करावं, त्याचं नामस्मरण करावं. नामस्मरणाने जी प्रसन्नता आपल्याला लाभते, ती प्रसन्नता ही स्थायी असते. बाकी सांसारिक कुठल्याही लाभाने जी प्रसन्नता येते, ती येते आणि निघून जाते. राधानामामध्ये तर बाबांची अनन्य निष्ठा होती. ते म्हणत, की स्वतः श्रीकृष्ण सुद्धा यमुना तटावरती कुंज मंदिरामध्ये एखाद्या योगी राजाप्रमाणे आसनावर बसून श्री राधेच्या चरणकमलांच्या ज्योतीचं ध्यान करतात आणि डोळ्यातून प्रेमाश्रू विसर्जन होत आहेत, अशा पद्धतीने राधेचा नामाचा जप करतात. कालिंदी तटकुंज मंदिरगतो योगींद्रवद्यत्पद ज्योतिर्ध्यानपरः सदा जपतियां प्रेमाश्रुपूर्णो हरिः. असं एका रासलीलेच्या वर्णनामध्ये लिहिलेलं आहे. बाबा नेहमी राधाराणीचं नाम घेत आणि श्यामाश्याम यांच्या अष्टकालीन लीलेच्या चिंतनामध्ये निमग्न राहत असत. जेव्हा शेवटी त्यांनी आता या सूक्ष्म लीलेमध्ये कायमचा प्रवेश करण्याचा निर्णय केला, त्यावेळेला एक दिवस आधी त्यांनी भक्तांना असं संकेत दिला, की रक्षाबंधनाच्या दिवशी बरात निघणार आहे बरं का. पण त्या बाकीच्या लोकांना ह्याचा संकेत समजलाच नाही आणि आपल्या निश्चयानुसार खरोखरी रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमेला संवत 2036 म्हणजे 2036ला त्यांनी नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. हे मगाशी जो उल्लेख केलेला होता, की एका अपराधीचे अपराध त्यांनी आपल्या शिरावर घेतलेले होते आणि ते म्हणाले होते, की तो इतका त्याचे अपराध भयंकर आहेत, की माझी मृत्यूबरोबर लढण्याची शक्तीच त्याच्यामुळे आता खलास झालेली आहे. हे केवळ लोकांना वाटतं, की एक निमित्त होतं. त्यांना आता शरीर सोडायचं होतं. हीच खरी गोष्ट होती. बाबांना ज्या काही ह्या अलौकिक शक्ती प्राप्त झालेल्या होत्या, त्या त्यांनी नामजप आणि कीर्तन यातून प्राप्त केलेल्या होत्या. म्हणून ते जिथे जातील तिथे नामजप आणि कीर्तनाचाच प्रचार करत. अष्टप्रहर नामसंकीर्तन आणि भंडारे हे तर त्यांच्या आश्रमामध्ये अगदी नित्यच होत असत.
कधी-कधी मुसलमान भक्त सुद्धा ह्या कीर्तनामध्ये सामीलित होत आहेत, असं एक वेगळंच दृश्य तिथं दिसत असे. राधाष्टमीचा उत्सव ते अत्यंत धूमधडाक्याने साजरा करीत असत. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये साधू सेवेचं, वैष्णवांच्या भोजनाचं मोठं नियोजन होत असे. अक्षरशः हजारोंच्या संख्येने साधू महात्मा, गृहस्थ, सेठ सावकार आणि त्याच्या बरोबरीने भिकमंगे सुद्धा भरपूर पोटभर प्रसाद खात असत. सर्वांसाठी त्यांचा दरवाजा कायम खुला असे. कधी असं होई की भंडाऱ्यामध्ये काही कमी पडे आणि मग सेवकगण घाबरून त्यांच्याजवळ जात आणि चिंता व्यक्त करत, तेव्हा ते स्वतः त्या भंडाराच्या आणि ह्याच्या खोलीमध्ये जात आणि जे काही अन्न, लाडू, पुरी वगैरे भात तयार झालेला असे, त्याच्यावरून हात फिरवत आणि म्हणत, की "सामान तर खूप आहे, तुम्ही विनाकारणच चिंता करत असता. हे पहा, भंडारा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. पंगत वाढण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही निःसंकोच अगदी मोकळ्या हाताने सर्वांना आग्रहाने पोटभर खायला घाला." सेवकगण तसंच करत आणि भंडाऱ्यामध्ये कधीही काहीही कमी पडत नसे. अशा प्रकारचा त्यांचा जो काही उत्सव होता तो. आणि संध्याकाळच्या वेळेला ते जे मोठ्या दिमाखाने आणि वाद्यवृंदासह आणि वेगळ्या-वेगळ्या म्हणजे घोडे, हत्ती अशी जी सजवलेली एक वरात काढत असत, शोभायात्रा काढत असत ती. ह्या दोन्हीही प्रथा अजूनही या वृंदावनामध्ये त्यांचे शिष्य लोक त्याच पद्धतीने चालवत आहेत. हरी ओम.